टॉप 20चे प्रायोजक आहेत सपट परिवार चहा, माझा परिवार। दिल्लीत अजित पवार यांनी सहकुटुंब घेतली अमित शहा यांची भेट। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित। पंतप्रधान कार्यालयानं शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी भेट नाकारली। सोमवारी पंतप्रधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना भेट देणार। बारामतीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनोखा बॅनर। मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही, बॅनरवर मजकूर। रत्नागिरीतले आमदार शेखर निकम यांच्याकडून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। शेखर निकम अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार। नगरविकास खातं शिवसेनेकडेच राहणार, सूत्रांची माहिती। नगरविकासवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। दौंड शहरामध्ये ईव्हीएमची अंत्ययात्रा काढत आंदोलन। ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा। काँग्रेसच्या लोकसभा खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी। 13 आणि 14 डिसेंबरला सभागृहात उपस्थित राहण्याकरता व्हीप। सरपंचांची हत्या पोलिसांना रोखता आली असती, हत्या प्रकरणात पोलीसही सहभागी असल्याची अंबादास दानवेंचा आरोप। पैठण तालुक्यातील वडवाडी इथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी। अनेक ग्रामस्थ उपस्थित। शासकीय कर्मचाऱ्यांना यंदा भाऊबीजेची सुट्टी मिळणार। लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर। परभणीमधील घटनेचा दौंडमध्ये आंबेडकर अनुयायांनी केला जाहीर निषेध। आरोपी आणि त्याच्या सूत्रधाराला अटक करण्याची केली आहे मागणी। मंदिर मशीद प्रकरणांचे नवे खटले दाखल करण्यास सुरुवात। सर्वोच्च न्यायालयाचा मात्र यास नकार। लातूर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मुरुड बंदची हाक। बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथल्या घटनेचा निषेध। जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवण्याची मागणी। कालावधी 6 महिन्यांवरून 11 महिने करावा, या मागणीचा जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। शिक्षकांच्या प्रलंबित देयकांबाबत अधिकाऱ्यांच्या दिरंगाईच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलन। आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगी पडवळ इथं हुतात्मा बाबू गेनू सईद यांची पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न। यावेळी बाबा आढाव यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित।